नमस्कार मित्रांनो, एनसीईआरटी सोल्युशनच्या या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे सगळ्यांचं. आपण 11वीची एनसीईआरटी डिस्कस करत होतो, ज्यामध्ये आपण जॉग्राफी 11वीचा हा चॅप्टर नंबर 8 जो आहे तो आपण लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघत होतो. त्यातला छोटासा पार्ट राहिला आपला शिल्लक, तो आपण डिस्कस करू. नंतर आपण लगेच काय करू, चॅप्टर नंबर 9 डिस्कस करू. आपण अजूनपर्यंत जर तुम्ही व्हिडिओजना किंवा आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याची एक वेगळी प्लेलिस्ट तुम्हाला बघायला मिळेल, ज्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला काही की सगळ्या ज्या महत्त्वाचे स्टेट बोर्ड्स असतील किंवा एनसीईआरटी असतील त्याचं मराठीमध्ये एक्सप्लेनेशन आपण करतोय. तर तुम्ही ती व्हिडिओ सिरीज आहे, कारण का तुम्ही जर ह्या व्हिडिओला बघत असाल तर याच्या आधी पण बघतो आपण की 11वीच्या एनसीईआरटी वरती आपण जवळपास एक 8-9 व्हिडिओ बनवत आपण. तुम्ही आधी ते व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हे व्हिडिओ अजून समजायला सोपे जातील. आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर तुमच्या मित्रांच्या की व्हिडिओ शेअर करत चला. आणि तुमच्या अजून काय सूचना असतील, रेकमेंडेशन असतील तर त्या काही कमेंट बॉक्समध्ये जरूर मेन्शन करा. आपण त्याविषयीचे व्हिडिओ जे ते बनवायचा प्रयत्न करू आपण, ठीक आहे ना. सो लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं थोडक्यात मी रिकॅप करतो. आपण लास्ट व्हिडिओमध्ये ऍटमॉस्फिअरचं जे काही स्ट्रक्चर आहे ते डिस्कस करत होतो. आणि आपण त्यामध्ये बोललो होतो की ऍटमॉस्फिअरचे एकूण काय की 5 लेयर्स आहेत. सगळ्यात जे खालची लेअर होती आपण म्हणतो आपण ट्रोपोस्फिअर, त्याच्यावरची लेअर होती स्ट्रॅटोस्फिअर, नेक्स्ट लेअर होती मेझोस्फिअर, नंतर होती थर्मोस्फिअर, नंतर होती आयनोस्फिअर. त्यातले आपण लास्ट व्हिडिओमध्ये ट्रोपोस्फिअर आणि स्ट्रॅटोस्फिअर जे होते त्या दोन्ही लेयर्स आपण डिटेलमध्ये डिस्कस केल्या होत्या. त्याच्यामध्ये असणारे फीचर्स, त्यांची वैशिष्ट्य आपण डिस्कस केली होती. आता या व्हिडिओमध्ये आपण काय करतोय, नेक्स्ट पार्ट जो आहे उरलेल्या 3 लेयर्स ते आपण डिस्कस करू. आणि नंतर पुढचा पार्ट लगेच आपण काय करू की जो सोलर रेडिएशन्स आहे तो डिस्कस करू आपण. नेक्स्ट इथे आपण The mesosphere lies above the stratosphere. आपण लास्ट व्हिडिओमध्ये एक आपण इमेज बघितली होती. मी थोडी इमेज परत दाखवतो तुम्हाला, जी रिकॉल होईल तुम्हाला. यस, हे आपण इमेज डिस्कस केली लास्ट टाइम. त्याच्यामध्ये बघतो आपण की 5 लेअर, खालचे ट्रोपोस्फिअर, नंतर स्ट्रॅटोस्फिअर, नंतर मेझोस्फिअर, नंतर तुमचं थर्मोस्फिअर. तेच आपण बोलतोय इथं की मेझोस्फिअर लाईज अबव द स्ट्रॅटोस्फिअर, म्हणजे सेकंड लेअर जी होती स्ट्रॅटोस्फिअर त्याच्यावरती काय की मेझोस्फिअर आहे, विच एक्सटेंड्स अप टू हाईट ऑफ 80 किलोमीटर. म्हणजे जवळपास 80 किलोमीटर पृथ्वीच्या सरफेस पासून काय बघतो आपण की 80 किलोमीटरच्या एरिया पण काय सापडते आपल्याला की ही जी लेअर आहे ती पसरलेली सापडते आपल्याला. आपण कालचं जे डिस्कशन केलं मागच्या व्हिडिओमध्ये त्यानुसार पहिलीची लेअर आहे तुमची ट्रोपोस्फिअर. त्या ट्रोपोस्फिअरची हाईट काय होती, ऍव्हरेज हाईट होती 13 किलोमीटर, ठीक आहे ना. स्ट्रॅटोस्फिअरचे त्या स्ट्रॅटोस्फिअरची ऍव्हरेज हाईट काय होती, साधारणतः 50 किलोमीटर. आणि आता बघतो आपण की मेझोस्फिअर, या मेझोस्फिअरची ऍव्हरेज हाईट काय की बघतो आपण 80 किलोमीटर लक्षात ठेवा, ठीक आहे ना. इन दिस लेअर once again temperature starts decreasing with the increase in altitude, ठीक आहे ना. लक्षात ठेवा, हे पण महत्वाचं आहे. आम्ही परत रिपीट करतो. आता पहिला होता आपला ट्रोपोस्फिअर. ट्रोपोस्फिअर मध्ये काय होते की जसं आपण सरफेस पासून वरती जायला चालू करू, कळते ना, सरफेस पासून काय करू आपण वरती जायला चालू करू, तसं काय होते की टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर डिक्रीज व्हायला चालू होतं. आपण हे लास्ट टाइम डिस्कस केलं होतं की ट्रोपोस्फिअर मध्ये असं जसं आपण वरती जाऊ हाईट नुसार काय होते की टेम्परेचर डिक्रीज व्हायला चालू होते. ट्रोपोपॉज हा जो पॉईंट होता त्या पॉईंटला काय होते की तुमचं टेम्परेचर जे आहे ते ना वाढते ना काही कधी कमी होते, ते स्थिर राहते, ठीक आहे ना. ट्रोपोपॉज नंतर काय चालू होतो, स्ट्रॅटोस्फिअर चालू होतो. आणि स्ट्रॅटोस्फिअर मध्ये काय होते, बरोबर ट्रोपोस्फिअरच्या उलट गोष्ट चालू होते. म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर मध्ये टेम्परेचर जे आहे ते काय होते की वाढायला चालू होते हाईट नुसार. हे आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं. आता पुन्हा बघतोय आपण मेझोस्फिअर आहे. त्या मेझोस्फिअर मध्ये काय झालं पुन्हा तुमचं की वन्स अगेन टेम्परेचर स्टार्ट्स डिक्रीजिंग विथ इन्क्रीजिंग अल्टिट्यूड. म्हणजे काय की मेझोस्फिअर मध्ये पुन्हा एकदा काय होते की जसं आपण वरती जाऊ तसं टेम्परेचर जे ते काय होते की कमी कमी व्हायला सुरुवात होते. ही फॅक्ट काय की महत्वाची आहे. नेक्स्ट, अँड इट रिचेस अप टू -100 डिग्री सेल्सिअस ऍट द हाईट ऑफ 80 किलोमीटर. म्हणजे मेझोस्फिअरची जी काही अप्पर लिमिट आहे 80 किलोमीटरची, त्या अप्पर लिमिट पर्यंत पोहोचेपर्यंत टेम्परेचर जे आहे ते जवळपास -100 डिग्री पर्यंत पोहोचते. लक्षात ठेवा, मग असं आपण बोललो होतो की ट्रोपोस्फिअर मध्ये इक्वेटरच्या जवळ जे टेम्परेचर कमी होऊन पोहोचलं होतं ते जवळपास -80 होतं, ठीक आहे ना. आणि पोलच्या ठिकाणी किती होतं, -45 डिग्री होतं, ठीक आहे ना. पुन्हा स्ट्रॅटोस्फिअर मध्ये काय झालं की टेम्परेचर तुमचं वाढलं होतं पुन्हा एकदा तुमचं. आणि मग पुन्हा आता बघतो आपण तुमचं की मेझोस्फिअर जे आहे त्या मेझोस्फिअर मध्ये पुन्हा टेम्परेचर काही कमी झाले, जवळपास काही की आता 80 किलोमीटर या उंचीला ते -100 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलं, ठीक आहे ना. द अप्पर लिमिट ऑफ मेझोस्फिअर इज नोन ॲज द मेझोपॉज. जसं आपण बघितलं होतं ट्रोपोस्फिअरची तुमचे जे काही अप्पर लिमिट होतं काय म्हणतो आपण की तर ट्रोपोपॉज म्हणलं होतं, तसं मेझोस्फिअरची जे काही अप्पर लिमिट काय म्हणतो आपण की मेझोपॉज म्हणतो आपण, ठीक आहे ना. नेक्स्ट, द आयनोस्फिअर इज लोकेटेड बिटवीन 80 अँड 400 किलोमीटर अबाव द मेझोपॉज. म्हणजे पुढची लेअर बघतोय आपण. नेक्स्ट लेअर कोणती आपली तर ती आहे आयनोस्फिअरची. आणि आयनोस्फिअर तुमचं कुठं असेल तर बरोबर मेझोपॉजच्या वरती 80 किलोमीटर ते वरती 400 किलोमीटर पर्यंत तुमचं काय असेल की आयनोस्फिअर पसरला असेल. पुढे बघा,
It contains electrically charged particles known as ions and hence it is known as ionosphere. बघा आयनोस्फिअर हे नाव पडण्यामागचं कारण काय, हा जो लेअर आहे 80 किलोमीटर ते वरचा तुमचा 400 किलोमीटर पर्यंतचा जो एरिया आहे, त्या एरियामध्ये काय सापडतं आपल्याला, तर इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल्स सापडतात. काय सापडते, इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल्स, आणि म्हणून काय म्हणतो आपण की आयनोस्फिअर म्हणतो आपण. इथं ही फॅक्ट महत्वाची आहे, याच्यावरती बऱ्याच वेळेला काही क्वेश्चन पडलेले आहे की रेडिओ वेव्ह जे आहेत त्या रेडिओ वेव्ह ऍटमॉस्फिअरच्या कोणत्या लेअर मधून रिफ्लेक्ट होऊन पाठीमागे येतात. लक्षात ठेवा की रेडिओ वेव्ह ट्रान्समिटेड फ्रॉम द अर्थ आर रिफ्लेक्टेड बॅक टू द अर्थ बाय दिस लेअर. म्हणजे पृथ्वीवरून ज्या काही रेडिओ वेव्ह वरती पाठवले जातात, कारण का ते सिग्नल तुमची पाठवतात नंतर ते काही रिसिव्ह होते तुमच्याकडून तरी, तर ते सिग्नल वातावरणाच्या कोणत्या थरामधनं रिफ्लेक्ट होतील, तर कोणता आपला आयनोस्फिअर. नी लक्षात ठेवा, याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन पडून गेला लक्षात ठेवा, ठीक आहे ना. टेम्परेचर हिअर स्टार्ट्स इन्क्रीजिंग विथ हाईट. पुन्हा बघा लक्षात घ्या, पुन्हा काय झालं, आयनोस्फिअर मध्ये पुन्हा काय होते की टेम्परेचर जे आहे ते पुन्हा इन्क्रीज व्हायला चालू होते. म्हणजे मागचा जो लेअर होता कोणता, मेझोस्फिअर, मेझोस्फिअर मध्ये काय की टेम्परेचर कमी व्हायला चालू होतं. पुन्हा काय बघतो आपण की आयनोस्फिअर मध्ये टेम्परेचर काय होते की वाढायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, द अप्पर मोस्ट layer of the atmosphere above the thermosphere is known as the exosphere. बघा जे आयनोस्फिअर आहे त्या आयनोस्फिअरच्या वरती सगळ्यात अप्पर मोस्ट लेअर किंवा सगळ्यात तुमची एक्सटेरियर लेअर जे आहे त्याला काय म्हणतो आपण तुमची, तर एक्झोस्फिअर म्हणतो आपण, ठीक आहे ना. दिस इज द हायेस्ट लेअर बट व्हेरी लिटल नोन अबाउट इट. म्हणजे ही सगळ्यात वरची लेअर आहे पण थर्मोस्फिअरची वगैरे तुमची त्याच्याविषयी काही जास्त फार माहिती उपलब्ध नाही लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आपण काय बोललो की वातावरणाचे मेजर जे तीन, बघा मेजर तीनच असतात तुमचे, कुठले कुठले, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर आणि मेझोस्फिअर आणि आयनोस्फिअरचा तुमचा. यांच्याविषयी आपल्याला डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. वरचं तुमचं काय की जे तुमचं थर्मोस्फिअर असेल तुमचं काही इतर तुमच्या गोष्टी आहेत त्यांची काय आपल्याला तितकी डिटेल माहिती उपलब्धच नाही लक्षात ठेवा. आपण होतो की बऱ्यापैकी लेअर्स आपलं डिस्कशन इथं झालेलं आहे. लगेच आपण काय करू की याच व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट जो आपला टॉपिक आहे त्याला आपण सुरुवात करू. आपण टॉपिक नंबर 9, त्याचं टायटल आहे सोलार रेडिएशन्स, हीट बॅलन्स अँड टेम्परेचर. कारण आता आपण जो ऍटमॉस्फिअरचा पार्ट बघितला त्या ऍटमॉस्फिअरच्या पार्टलाच लागून तुमचा काय असेल की हा पार्ट असणार आहे. त्यामुळे ऍक्च्युअली सोलार रेडिएशन काय असतात, त्यांचा पृथ्वीच्या तापमानावरती काय नेमका इम्पॅक्ट होतो, ठीक आहे ना, किंवा त्याला आपण पृथ्वीचं हीट बजेट म्हणतो आपण, ठीक आहे ना, ते नेमकं काय असतं त्या गोष्टी आपण डिस्कस करू. आपण सुरुवात करतोय आपण पहिलं आहे ते म्हणजे की सोलार रेडिएशन काय असतं. बघा, the earth surface receives most of its energy in short wavelengths. हे फॅक्ट महत्वाचे, याच्यावर राज्यसेवेला क्वेश्चन होता पडला होता की सूर्यापासून येणारे जे रेडिएशन्स आहेत त्या रेडिएशनच्या वेव्हज आहेत त्या वेव्हज कोणत्या प्रकारचे असतात, तर ते वेव्हज कोणते असतात, तर शॉर्ट वेव्हलेंथ प्रकारचे असतात. कोणते असतात, शॉर्ट वेव्हलेंथ. लक्षात घ्या, ठीक ना. द एनर्जी रिसिव्ड बाय द अर्थ इज नोन ॲज इनकमिंग सोलार रेडिएशन. हे आपण लास्ट चॅप्टर मध्ये पण बोललो होतो की सूर्यापासून येणारे जे काही रेडिएशन्स आहेत त्यांना काय म्हणतो आपण, इनकमिंग सोलार रेडिएशन, विच इन शॉर्ट इज टर्म्ड ॲज इन्सोलेशन. म्हणजे जे इनकमिंग सोलार रेडिएशन आहे यालाच शॉर्ट मध्ये काय म्हटलं जातं, इन्सोलेशन. पुढे काय म्हणतो बघा, ऍट द अर्थ इज जिओइड रिझेम्बलिंग अ स्फिअर, द सन्स रेज फॉल obliquely at the top of the atmosphere and the earth intercepts a very small portion of the sun's energy. लक्षात घ्या, याचा अर्थ काय, पृथ्वीचा जो जिओइड आकार आहे त्या जिओइड आकारामुळे सूर्याची येणारी जी काही किरण आहेत ती पृथ्वीवरती सरळ पडत नाहीत, ती कशी पडतात ती दिले बघा आपल्याला, कुठे गेलं आपलं, हा ऑब्लिकली, ठीक आहे ना. त्यामुळे बघतो आपण की त्याचा पृथ्वीच्या काही टेम्परेचरवरती काही तुम्हाला इम्पॅक्ट बघा मिळतो. खाली काय म्हणतो बघा, ऑन अन ऍव्हरेज द अर्थ रिसिव्स 1.94 calories per square centimeter per minute at the top of its atmosphere. फॅक्ट आहे आणि महत्वाचे, पृथ्वीपासून सूर्यापासून पृथ्वीला साधारणतः काय विचार किती कॅलरी काय मिळते की ऊर्जा मिळते, तर दिलं आपल्याला 1.94 कॅलरीज किती पर स्क्वेअर सेंटीमीटर पर मिनिट. म्हणजे प्रत्येक मिनिटाला प्रत्येक स्क्वेअर सेंटीमीटर वरती किती मिळते आपल्याला, 1.94 कॅलरीज इतकी काय मिळते की ऊर्जा आपल्याला सूर्यापासून पृथ्वीवरती मिळते. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघतोय आपण, हा, ड्युरिंग इट्स रिव्हॉल्युशन अराउंड द सन द अर्थ इज फार्देस्ट फ्रॉम द सन. म्हणजे आता आपल्याला हे माहिती आहे की पृथ्वी जे ती काय करते की समजा हा सूर्य असेल तर पृथ्वी सूर्याच्या भोवती काय की फिरत राहते, ठीक आहे ना, त्यांचं रिव्हॉल्युशन चालू असतं. आणि मग ड्युरिंग दिस रिव्हॉल्युशन म्हणजे असं ज्यावेळेस ती काय करते की सूर्याच्या भोवती फिरत असते त्यावेळेस अराउंड द सन द अर्थ इज फार्देस्ट फ्रॉम द सन. म्हणजे एक पॉइंट असा येतो ज्या पॉइंटला पृथ्वी
सूर्यापासून काय असते की खूप लांब असते, फारदेस्ट म्हणजे काय की खूप लांब असते, आणि ते अंतर किती होतं, जवळपास 152 मिलियन किलोमीटर, म्हणजे जवळपास 15.2 कोटी किलोमीटर इतकी लांब जाते. ठीक आहे ना. ऑन, आणि ती डेट पण आहे बघा, ती डेट कोणते, 4 जुलै. फार महत्वाच्या फॅक्ट्स आहेत, लक्षात ठेवा. इथं आता येणार तुमच्या काय काय म्हटलं बघा. पृथ्वी जी आहे ती काय करते की सूर्याच्या भोवती फिरताना बघायला मिळते आपल्याला. ठीक आहे ना. सूर्याच्या भोवती फिरत असताना आपण बघतो की एक पॉइंट असा येतो की ज्या पॉइंटला पृथ्वी सूर्यापासून सर्वात काय असते की लांब असते, आणि ते अंतर पण दिले आपल्याला. अंतर किती येते, 152 मिलियन किलोमीटर. ती डेट पण दिली की कोणत्या डेटला पृथ्वी जी आहे ती सूर्यापासून काय सगळ्यात लांब असते. ती डेट आहे 4 जुलै, म्हणजे 4 जुलै या डेटला काय बघतो आपण की पृथ्वी सूर्यापासून सगळ्यात लांब असते. दिस पोझिशन ऑफ द अर्थ इज कॉल्ड अपेरियन. त्या पोझिशनचं नाव पण आहे, काय तिचं नाव आहे तर अपेरियन, तिचा पोझिशनचं काय नाव आहे. तिन्ही फॅक्ट लक्षात ठेवा, डिस्टन्स, डेट आणि काय की त्या पोझिशनचं नाव काय तुमच्या. नेक्स्ट, ऑन 3 जानेवारी, आता आणि नेक्स्ट डेट आली बघा, म्हणजे 4 जुलै नंतर अजून एक डेट आहे, कोणती तर 3 जानेवारी. ऑन 3 जानेवारी द अर्थ इज द नियरेस्ट टू द सन. बघा 4 जुलैला काय म्हणलो आपण, तुमची अर्थ जी आहे ती सूर्यापासून सगळ्यात काय असेल की लांब असेल. ठीक आहे ना. आणि 3 जानेवारीला काय बघतो आपण की अर्थ जी आहे ती सूर्याच्या काय असेल की सगळ्यात जवळ असेल तुमची. ठीक आहे ना. आणि मग ते अंतर किती आहे, त्या जवळपास 147 मिलियन किलोमीटर. ज्या वेळेस 3 जानेवारीला पृथ्वी सूर्याच्या सगळ्यात जवळ असते तो पॉईंट किती आहे तुमचा, 147 मिलियन किलोमीटर. अँड दिस पोझिशन इज कॉल्ड पेरिलियन. बघा अपेरियन म्हणजे काय, जेव्हा पृथ्वी सूर्यापासून काय असेल की सगळ्यात लांब असेल. पेरिलियन म्हणजे काय, जेव्हा पृथ्वी सूर्याच्या काय सगळ्यात जवळ असेल. लक्षात घ्या. पुढे दिस कुठे गेलं, हा पोझिशन आपण पाहिलं. देअरफॉर द अॅन्युअल इन्सुलेशन रिसिव्ड बाय द सन by the earth on the 3rd January is the slightly more than the amount received on the 4th. आता हे कॉमन सेन्सचा पार्ट आहे की आता आपण डिस्कस केला की 3rd जानेवारी जे आहे, तर 3rd जानेवारीला पृथ्वी जी आहे ती सूर्याच्या सगळ्यात जवळ असते. त्यामुळे त्या दरम्यानच्या काळामध्ये किंवा त्या दिवशी म्हणून आपण तुमचं सूर्यापासून पृथ्वीला मिळणारे जे काही इन्सुलेशन आहे सर्वात जास्त असेल. आणि अगेन त्याच्याबरोबर आपण बघतो आपण की 4 जुलै जे आहे त्या 4 जुलैला सूर्यापासून पृथ्वीला मिळणारं जे इन्सुलेशन आहे काय सगळ्यात कमी असेल. लक्षात ठेवा. पुढं however, the effect of this variation in the solar output is masked by other factors like the distribution of land and sea and the atmospheric circulation. म्हणजे पृथ्वीची काय उष्णता, टेम्परेचर जे आहे त्या टेम्परेचरवरती हा एक फॅक्टर तुमचा इम्पॅक्ट करतोय की पृथ्वीची तुमच्या सूर्यापासूनची काही पोझिशन काय. पण याच्या व्यतिरिक्त बघतो आपण की इतरही काही फॅक्टर्स आहेत ज्या फॅक्टर्स काय याच्यावरती इम्पॅक्ट होतो. त्यामुळे प्रामुख्याने बघतो आपण की पृथ्वी जे आहे त्या पृथ्वीवरती असणारं तुमचे जे काही लँड आणि ओशनचं डिस्ट्रीब्युशन आहे, म्हणजे जमीन आणि पाणी याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे, ज्याच्या किंवा या डिस्ट्रीब्युशन देखील काय होतं की पृथ्वीच्या हिटिंग वरती परिणाम होतोय. कसा तो आपण काय की पुढच्या पाठामध्ये बघणारच आहे. नेक्स्ट पुढचा पॉईंट आहे हा इथं म्हणले बघा, व्हेरिएबिलिटी ऑफ इन्सुलेशन ऍट द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे पृथ्वीच्या सरफेस जवळ असणारं तुमच्या इन्सुलेशन जे मिळते, सूर्यापासून जो प्रकाश मिळते, ऊर्जा मिळते, त्याच्यामध्ये असताना की व्हॅरिएशन आपण चेक करतोय. काय काय म्हणलं याच्यामध्ये, द अमाऊंट अँड द इंटेन्सिटी ऑफ इन्सुलेशन व्हॅरी ड्युरिंग अ डे इन अ सीझन अँड इन अ इयर. बघा सूर्यापासून पृथ्वीला मिळणारे जे काही रेडिएशन आहे त्याच्यामध्ये त्याची काही इंटेन्सिटी आहे, ती इंटेन्सिटी मध्ये आपल्याला व्हॅरिएशन बघा मिळतात दिवसामध्ये. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सकाळी सूर्याचं इन्सुलेशन थोडंसं कमी असतं, दुपारी फार जास्त असतं, आणि संध्याकाळी तुमच्या काय की अजून थोडंसं कमी होऊन जातं. नेक्स्ट इन सीझन आपल्याला माहितीये उन्हाळ्यामध्ये इन्सुलेशन सगळ्यात जास्त, हिवाळ्यामध्ये मीडियम, आणि पावसाळ्यात बघतो आपण की तुमच्या ऑलमोस्ट नसतं, कारण का तुमचं काय की पूर्ण आकाश ढगाने व्यापलेलं असतं. आणि फायनली इन इयर म्हणजे वर्षाचे बघतो की वेगळे वेगळे तुमचे दिवस असतील, त्या दिवसांमध्ये बघतो आपण की पृथ्वीची तुमच्या पोझिशन जे आहे त्याच्या ज्या आपण डिस्कस केलं आता त्याच्यामुळे देखील काय बघतोय आपण की पृथ्वीला रिसिव्ह होणारं जे इन्सुलेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला फरक बघायला मिळतो. नेक्स्ट, द फॅक्टर्स दॅट कॉज these variations in insulations. हे फार महत्वाचं की आता आपण जे म्हटलो की सूर्यापासून पृथ्वीला मिळणारे जे इन्सुलेशन्स आहेत त्याच्यामध्ये जे काही व्हॅरिएशन्स येत आहेत त्या व्हॅरिएशनसाठी रिस्पॉन्सिबल असणारे फॅक्टर्स कुठले बघा. पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे द रोटेशन ऑफ द अर्थ ऑन इट्स ऍक्सिस. आपल्याला माहिती आहे की पृथ्वी जी आहे ती पृथ्वीचा एक ऍक्सिस आहे तो थोडासा कललेला आहे, जवळपास 66.5 डिग्री मध्ये तुमच्या. सो पृथ्वी काय करते, तिच्या त्या कललेल्या ऍक्सिसच्या भोवती काय की फिरण्याचं काम करते, आणि मग तो जो कललेला ऍक्सिस आहे हा काय करतोय की सूर्यापासून मिळणाऱ्या इन्सुलेशन वरती इम्पॅक्ट टाकतोय. नेक्स्ट, द अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ द सनरेज. म्हणजे बघा
सूर्याची किरण जी पृथ्वीवरती पोहोचतायत, ठीक आहे ना, त्यांचा जो अँगल आहे, कारण की जर स्ट्रेट सूर्यकिरण पोहोचली तर काय होईल की ते त्यांचा अँगल कमी असणार आहे, आणि अँगल कमी असल्यामुळे काय होईल की त्यांना ते कमी जागेवरती पडतील. कमी जागेवरती पडल्यामुळे काय ते जास्त इंटेन्स भासते तुमच्या. पण जो स्लाइड तुमचा थोडासा अँगल तुमचा थोडासा वाकडा असेल, तो अँगल मोठा झाला की काय होईल की तुमचं एरिया वाढणार आहे, आणि एरिया वाढला की इंटेन्सिटी काय होईल की तुमची थोडीशी कमी होणार आहे. नेक्स्ट, द लेंथ ऑफ द डे, म्हणजे दिवसाचा कालावधी. आपल्याला माहिती आहे की उन्हाळ्यामध्ये काय असतो की दिवस मोठा असतो, आणि त्या काळामध्ये मिळणारं इन्सुलेशन काय असणार की जास्त असणार आहे. हिवाळ्यात बघतो आपण की दिवस तुमचा छोटा असतो, त्यामुळे त्या काळामध्ये मिळणारं इन्सुलेशन कसं असतं की थोडंसं कमी असेल. नेक्स्ट, पुढं द ट्रान्सपरन्सी ऑफ द ऍटमॉस्फिअर, म्हणजे वातावरण जे आहे ते वातावरण किती ट्रान्सपरंट आहे. कारण का बघतो की साधारणतः पावसाळा आला, जो आता बघतोय आपण अनुभवतो, तर पावसाळ्यामध्ये बघतो आपण की वातावरण जे आहे किंवा ऍटमॉस्फिअर जे आहे ते तितकंसं ट्रान्सपरंट असत नाही, कारण ढग मध्ये असतात. त्यामुळे होतं की सूर्यप्रकाश जो आहे तो पृथ्वीपर्यंत पोहोचायला अडचण येते. आणि द कॉन्फिगरेशन ऑफ द लँड इन टर्म्स ऑफ इट्स ऍस्पेक्ट, आता हे पण महत्वाचं आहे की पृथ्वीवरती तुमच्या असताना काय की लँडचं कॉन्फिगरेशन जे आहे, म्हणजे कुठे आहे तुम्ही खाली तुमचा भाग कसा सपाट आहे की थोडासा वरती आहे, डोंगराचा भाग तुमचा आहे, याच्या वरती पण बघतो की तुमची जी जॉग्राफी आहे यावरती पण तुमचं काय असेल की इन्सुलेशन किती रिसीव्ह होते तुमचं डिपेंड असेल. इथे खाली काय फॅक्ट्स दिले बघा. फॅक्ट्स काय बघा, the fact that the earth axis makes an angle of 60 degree with the plane of its orbit round the sun has a greater influence on the around of the insulation institute to the different latitudes. म्हणजे काय, पृथ्वीवरती जे लॅटिट्यूड्स आहेत लक्षात ठेवा, म्हणजे काय पृथ्वी तुमच्या असणाऱ्या अक्षवृत्तीचे त्या अक्षवृत्तांच्या वरती किती इन्सुलेशन रिसीव्ह होणार याच्यावरती इम्पॅक्ट करणारा सगळ्यात मोठा फॅक्टर कोणता असेल तर कोणता आहे, पृथ्वीचा जो ऍक्सिस आहे, जो की आपण म्हणतोय की 66.5 डिग्रीनी झुकलेला आहे. हा झुकलेला ऍक्सिस काय करतो की पृथ्वीच्या त्या इन्सुलेशन रिसीव्ड जे होणार आहे त्याच्यावरती काय करतोय, इम्पॅक्ट होते. लक्षात ठेवा. हे देखील फॅक्ट जे की काय की महत्वाचे आहे. पण त्याच्या पण जास्त बघतो आपण की त्याचे 5 फॅक्टर्स आपण बघितले की कोणकोणते 5 फॅक्टर्स आहेत जे काय करतात की सूर्यापासून पृथ्वीला मिळणारे जे इन्सुलेशन आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट करतात तुमचं. तर या सगळ्या 5ही फॅक्टर्स काय करू आपण की नेक्स्ट व्हिडिओमध्ये अगदी प्रॉपर एक्सप्लेनेशन बघू आपण. लक्षात ठेवा. ज्याच्यामध्ये आपण काय करू की हे व्हिडिओ महत्वाचे लक्षात, ठीक आहे ना. याच्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील त्या तुम्हाला चांगल्या चांगल्या रेफरन्स बुक मध्ये पण बघायला मिळणार नाही. त्यामुळे या गोष्टी फार काळजीपूर्वक बघा. ऑथेंटिक गोष्टी असतील, गव्हर्नमेंटची बुक्स आहेत, गव्हर्नमेंटची बुक असल्यामुळे त्याला कुठेही चॅलेंज करण्याचा प्रश्न येत नाहीये, ठीक आहे ना. त्यामुळं इथं मिळणारी इन्फॉर्मेशन जी आपण बघतोय, डिस्कस करतोय आपण, तर ती फार खरं तर ती फार जास्त अवेलेबल पण आहे, पण महत्वाची तितक्या काळजीपूर्वक ती बघणं काही की गरजेचे आहे. आता राज्यसेवेचं पॅटर्न असेल, युपीएससी असेल, अगदी एमपीएससी असेल, सगळ्या ठिकाणी बघतो आपण की क्वेश्चन तुम्हाला या टाइपचे बघायला मिळतील. आता बघा की तुम्हाला इमेज आहे, एका इमेज तुमचं क्लिअर होऊन जाते. आता जे बोललो आपण की पृथ्वीचा ऍक्सिस तुमचा कळलेला आहे, तो बघतोय आपण की जनरली आपलं पृथ्वी तुमची अशी असेल, पण तशी आहे का ते नाहीये. हा ऍक्सिस कळलेला आहे, आणि हा ऍक्सिस कळल्यामुळे बघतोय आपण की हे जे तुमचे लॅटिट्यूड्स आहेत, ठीक आहे, या लॅटिट्यूड्सना रिसीव्ह होणार जे इन्सुलेशन आहे त्याच्यामध्ये बघतो आपण की फार मोठा काय होणार की डिफरन्स तुमचा पडणारच आहे. की आता बघतो आपण की इथं ऍक्सिस कळल्यामुळं की या लॅटिट्यूड्सना मिळणारा सूर्यप्रकाश आणि या लॅटिट्यूड्सना मिळणारा सूर्यप्रकाशात की तुमचा की तुम्हाला तो जो पॉईंट आहे तो पॉईंट तुमचा काय की डिफर करेल लक्षात ठेवा. सो अगेन इमेज थ्रू आणि बाकी गोष्टी थ्रू काय बघतो आपण की एक्सप्रेशन जे ते फार छान दिले. हा पण टॉपिक महत्वाचा आहे. याच्यामध्ये पुढे येणारे जे मुद्दे आहेत ते अजून तुमचे काय की महत्वाचे आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय करू की तुमचे पुढचे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण डिस्कस करू. पुन्हा एकदा सगळ्यांना रिक्वेस्ट आमची तीच असते की व्हिडिओ जे ते सुरुवातीपासून बघत चला, प्लेलिस्ट पण तुमच्या व्हिडिओ आवडत असेल तर ते शेअर करत चला, ज्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं. लाईक करत चला तुमच्या मित्रांच्यापर्यंत व्हिडिओ शेअर करून तुमचे, ठीक आहे ना. सो या व्हिडिओ आपण इथंच थांबतोय. पुढला पार्ट आपण काय करू की नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू आपण. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो.